नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शोमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवेळी आपण नवीन नवीन सेलिब्रिटींना आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीस आणत असतो आणि ज्यांनी लोकसंगीतामध्ये आपली मुहूर्तमेळ रोवली त्यांचा वारसा जपणारे नंदेशदादा उमप आज आपल्यासोबत आहेत. नंदेशदादा, मनपूर्वक स्वागत सेलिब्रिटी शोमध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही म्हणालात सेलिब्रिटी शो आहे तुमचा, पण मी सेलिब्रिटी नाही आहे. मी एक तुमच्यातलाच एक छोटा कलावंत आहे, छोटा कलाकार आहे. कलावंत पण मोठा असतो, मी कलाकार आहे असं मला नेहमी वाटतं आणि खूप खूप भारी वाटलं. नक्कीच. नंदेशदादा, लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा वारसा तू समर्थपणे पेलला आहेस आणि आमच्या महाराष्ट्रालाच नव्हे, भारतालाच नव्हे, अवघ्या जगाला तुझा अभिमान आहे. कारण सेलिब्रिटींची मुलं ही सेलिब्रिटी होतील का, हे खरं प्रश्नचिन्ह असतं. आणि खरं तर समाजाचा तसा दृष्टिकोन असतो की अभिनेत्याच्या मुलाने नेता व्हावं, कलाकाराच्या मुलाने कलाकार व्हावं आणि त्या आपसुकच तशी इच्छा असते सगळ्यांची. पण एवढ्या सगळ्या भावंडांमध्ये तू हा वारसा जपलेला आहे. सगळी भावंडं पण आहेतच, पण तुझ्याकडे खास शाहिरांचं सगळं आलेलं आहे. तर तो जो वारसा आहे तो आजपर्यंत जपला आहेस, त्याविषयी कशी काय भावना आहे आज? हे पहा, मी सर्वप्रथम हे सांगेन माझ्या प्रेक्षकांना किंवा तुमच्या माध्यमातनं, तर आपण म्हणजे वारसा हा जरी दिला गेला असला तरी आपण कशी आपण त्याची निगा राखतो किंवा ठेवतो, मी प्रयत्न करतो आहे. म्हणजे मी हे सगळं गोष्ट ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे शाहिरी परंपरा आणि सांस्कृतिक वारसा हा आपल्या महाराष्ट्राला फार जुना आहे आणि तो संत पंत तंत कवींनी तो पुढे आणला आणि तो आता आमच्या पिढीपर्यंत आम्ही पुढे घेऊन जाण्याचा हा छोटासा प्रयत्न करतो आहे. पण हा करत असताना मी किती वारसा जपतोय किंवा काय हे मला माहीत नाही. पण मी मला दिलेलं काम हे प्रामाणिकपणे चालू ठेवायचं एवढं मला माहिती आहे. पण मी त्याचा वारसा किती जपतोय किंवा काय हे मी कधी लक्षात आणत नाही. मी कधी डोक्यात आणतच नाही, हा वारसा जपला पाहिजे आता आपल्याला असं नाही. मी काय म्हणतो की मी जे दिलंय ते काम आपण पुढे घेऊन जाऊया. तो वारसा कसा कुठल्या अधिकारानं आहे तो पब्लिक ठरवेल, ते लोक ठरवतील. आणि हाच वारसा जो माझ्या आजोबा पंजोबांपासनं आला होता, बाबांपासनं आला, माझी आत्या पण करत होती, गात होती. तर हा वारसा आला आणि मी फार भाग्यवान आहे की आपण स्वतःला फार भाग्यवान समजायचं. मी सुरुवातीलाच असं सांगतो की मी 3 गोष्टीने फार भाग्यवान आहे. पहिली गोष्ट, मी माझ्या आई-वडिलाच्या पोटी जन्म घेतला, ते माझं पहिलं भाग्य. माझं दुसरं भाग्य, मी लोककलाकार आहे. म्हणजे बघा किती मोठी गोष्ट आहे, मी लोकसंगीत गातो. आणि तिसरी गोष्ट, मी या महाराष्ट्रात जन्माला आलो. तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासाठी फार अभिमानास्पद आहे की मी या महाराष्ट्राच्या मातीत जिथे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील, गांधी असतील, हे कट करूया आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू फुले आंबेडकरांचा आपण वारसा सांगतो. तर त्या महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला येणं खूप मोठी गोष्ट होती. आणि ते मी खूप काय म्हणतो ना, मी ते सांभाळून आणि बाबाने दिलेला वारसा किंवा बाबाने वारसा हक्क आलेला आपल्याकडे, मी असं समजत नाही. आणि तुम्ही जसं म्हणालात की सगळ्या भावांमध्ये, तर तुझ्याकडेच कसा आला किंवा, तर मला हे सांगायला आवडेल की वयाच्या, म्हणजे मला जब से मैंने होश संभाला असं म्हणूया, की जेव्हा मला कळायला लागलं गाणं किंवा बाबा गातोय किंवा हे आपल्याला गायचं आहे, असं गा तसं गा, मला वाटतं तेव्हापासून मी 7-8 वर्षापासून बाबासोबत, बाबाचं बोट धरून मी अनेक गावोगावी फिरलो आणि अनेक शहरं फिरलो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाबाला मी पाहत आलो. ती बाबाची कला खूप जवळून अनुभवत आलो मी. त्याच्या प्रत्येक लकबी, त्याची बॉडी लँग्वेज, त्याची बोलण्याची ढब, त्याची स्टाईल, प्रत्येक गावचं वेगळं वेगळं काय म्हणतो ना बोलणं, सादरीकरण, प्रत्येक फॉर्मचं वेगळं सादरीकरण, गोंधळ, वाघ्या मुरळी, भारूड, पोवाडा, लावणी, गवळण, गण, ह्या अनेक गीतांना कसा आवाज पण लावला पाहिजे हे पण आम्ही शिकलो. तर हा वारसा, आणि मला असं वाटतं ना नेहमी की आमचा एक आता ना एक उमप घराणं आहे. बरं, ते कसं काय ते मी या दृष्टीने सांगेन की आता
माझ्या आईचा गोंधळ. आता हे चाललोय, गोंधळ चाललाय. बोलतालावर संबळ आम्हा रंगाची रावाची. आता हे बाबाने गायलंय, पण बाबाने हे असं नाही गायलंय, बाबांनी चाल दिली त्याला, पण बाबा असा गायला, माझ्या आईचा गोंधळ बोलतालावर संबळ. मी तालाच्या बाहेर जाऊन असा त्याला झोल आम्ही म्हणतो, त्याचं तालाच्या बाहेर जाऊन असं 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 डुलत, म्हणजे एखादी होडी कशी डोलावी तसं डोलत डोलत आम्ही समेवर येतो. ते क्लासिकल घराण्यामध्ये पण होतं बऱ्याचदा, पण ही ही लकब ही बाबाने आम्हाला, म्हणजे आता हे झुंबराने मांडल गा झुंबराने, आता आता हे आता झुंबराने, आता हे सुंबरान मांडल गा, हे नाही शिकवलं. ही फार शुद्ध पद्धत झाली, पण अगदी ग्रामीण पद्धत. हे झुंबराने मांडल गा झुंबराने, म्हणजे हा ही ताल जो आहे, ह्या तालामध्ये खेळणं म्हणजे लयकारी. आता आपण लयकारी म्हणतो शास्त्रीय संगीतात नाही, पण ती लयकारी लोकसंगीतात पण आहे, पण ती तुम्ही कशी वापरता त्याचा अभ्यास, थोडं चिंतन. आणि बाबा गेल्यानंतर मी अजून त्याचं थोडं चिंतन केलं आणि अजून थोडं आपल्या पद्धतीनं उसको टर्न करके अपने तरीके से आपल्या पद्धतीने ते अजून कसं तरुण पिढीपर्यंत पोहोचेल. तर हा प्रयत्न, हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. शाहिरांच्या वेळी काही वेगळी म्हणजे आव्हानं होती पेश करण्याची, कारण पण तेवढा चॅलेंजेस नव्हते जे आपल्या आजच्या पिढीमध्ये आहेत, कारण आपल्याला बरीच माध्यमं आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक दिवसाला एक कलाकार जन्म घेतो असं सध्याचं आहे वातावरण. आणि शाहिरांच्या वेळी तेव्हा म्हणजे वेगळे प्रश्न होते, अर्थसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ वगैरे किंवा स्वातंत्र्य आणि मुंबई महाराष्ट्र हे सगळे प्रश्न होते त्या काळी. पण कलाकार असे हातावर मोजण्या इतके एवढेच होते आणि जे सोनं असतं ते लकाकतं चकाकतं, तसं ते लोकशाहीर विठ्ठल उमप होते, अण्णाभाऊ साठे होते. तर तसं तू जेव्हा कलावंत लोककलाकार म्हणून घडताना तुला कोणती आव्हानं होती? आणि एक मागे एक आपल्या असतं ना की अरे बापरे, आपल्या वडिलांनी एवढं मोठं कार्य करून ठेवलं आहे, आपण यापुढे कसं करणार, असं थोडं काही असं टेन्शन वगैरे असं काही होतं? नाही, नक्कीच तुझ्या या तू 3 प्रश्न विचारली आहेस मला एका प्रश्नामध्ये, पण नक्कीच मला मला उत्तर द्यायला आवडेल. आणि कसं आहे की आव्हानं ही प्रत्येक दिवसागणिक किंवा प्रत्येक क्षणोक्षणी आम्हाला आव्हानं आहेत. ती आव्हानं अनेक पद्धतीने आहेत. जातीपातीची आव्हानं देखील आहेत, रंगाचीही आव्हानं आहेत, किंवा हा लोकसंगीत गातो, हे देखील आव्हान आमच्यासाठी काय आहे की पटवून देणं हे आव्हानच आहे ना आमच्यासाठी. स्टेज गाजवणं हे आव्हान आहे, आम्ही कोण आहोत हे दाखवणं आव्हान आहे. म्हणजे अजूनही आपल्या सो कॉल्ड मराठी लोकांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसांमध्ये अजूनही ते गेलेलं नाही आहे. अजूनही ती जातीपातीची भिंत ती अदृश्यपणे आहे, पण ती आहे. आणि ती मला लहानपणापासून का जाणवते, कारण मी सोबत सतत राहिलो आणि त्या बाबासोबत राहिल्यामुळे अनेक व्यक्तींची परिचय होणं, अनेक व्यक्तींची गाठभेट होणं, तर त्याच्यामुळे खूप काही कळलं. पण असे सगळेच वाईट आहेत असं नाही, त्याच्याहून अनेक चांगले पण आहेत. पण अशी ही एक आव्हान असतात, कारण आपण जेव्हा अरे मी लोकसंगीतकार आहे, माझं पटेल, माझं आवडेल की नाही आवडेल, आता त्याच्या पलीकडे आम्ही गेलोत. कारण तुम बॉस इतना हम छल सकते हैं मगर ज्यादा नाही छल सकते. बाबाच्या वेळेस पण आव्हानं होती. मी आता म्हणतो की तू जसं म्हणालीस की बाबांच्या वेळेस शाहीर साबळे अण्णा होते, त्यांच्याही वेळेस आव्हानं होती. आव्हानं का नव्हती? कारण त्यांना परिस्थितीशी 2 हात करायचे होते, कारण तेव्हा तर काहीच नव्हतं आणि तेव्हा मीडिया नव्हता, काही नव्हतं. ही गावोगाव जाऊन लोकांनी जनजागृती केली या शाहिरांनी. अमर शेख असतील, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, अनेक शाहीर गवाणकर असतील, आत्माराम पाटील साहेब असतील आमचे शाहीर. तर खूप शाहिरांनी, लोककलावंतांनी, गायकांनी खूप स्ट्रगल केलं आहे. त्यांच्याही पुढे याचं आव्हान खूप होतं, पोराबाळांना कसं सांभाळायचं. कारण तेव्हाची मंडळी ना अशी प्रोफेशनल नव्हती. ती आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या कलेसाठी, आपल्या काय म्हणतो आपल्या भारतासाठी अशी अशी करून दाखवणारी मंडळी होती. आता ते जरा कमर्शियलाइज सगळं झालं, जसं जग ग्लोबलाइज होतं, पण त्यांनाही आव्हानं खूप होती, कठीणाई खूप होती. आणि तीच परिस्थिती आज आम्हालाही येते, मलाही अनेक आव्हानं येतात की नवीन नवीन चॅलेंजेस येतात.
म्हणजे एखादा पोवाडा, आता हिंदी पोवाडा मी मोदी साहेबांच्या इथे गायलो, तो बाबाने लिहिला तर फार आधी. मला असं वाटतं बाबा पहिला हिंदी पोवाडा लिहिणारा पहिला असू शकतो हा, असं मला वाटतं. मला आपल्याला सर्च करावं लागेल. पण कदाचित इंटरनॅशनल लेवलला म्हणजे दिल्लीत जाऊन त्याने पोवाडा हिंदी गायला. झाशीमध्ये मराठा बटालियनसाठी म्हणजे 30-35 वर्ष 40 वर्षापूर्वी त्याने मराठा बटालियनसाठी झाशी किंवा दिल्लीमध्ये जाऊन किंवा खूप ठिकाणी जाऊन त्याने प्रेझेंट केला. तर तो लिहून ठेवला होता त्याने, पण तो तसा काही गाजला नव्हता, काही मीडिया नव्हती. मग मला जेव्हा मोदी साहेबांच्या इथनं तिकडनं फोन आला संगीत नाटक अकादमीचा की नंदेश भाई ऐसे ऐसा करना है मगर हिंदी में करना है, मराठी में तो पोवाड़ा है भाई मगर हिंदी में करना है. तो हिंदी म्हटलं अरे हां मेरे पास है, आय कॅन डू इट. तो मी बाबाचा तो पोवाडा काढला, तो थोडासा बसवला, त्यांना पाठवलं. तर ते म्हणाले नाही नंदेश इसमें और कुछ तब्दीली आप कर सकते हैं क्या, म्हणजे PMO ऑफिसमधनं आणि संगीत नाटक. तर म्हणलं हां मैं कर सकता हूँ. आता म्हटलं आता घेतलंय हो बोललो, आता काय करायचं, आता पुढे काय. तर पुढे मला चॅलेंजेस बघा, आव्हानं कशी येतात. मी म्हटलं नाही मी तर विठ्ठलमचा बच्चा आहे हां, आपण पीछे नाही हटणे का. म्हटलं ठीक आहे मी करतो. मी बिलीव्ह नाही करणार 2 दिवसात ते गाणं दुसरे शेवटचे ते 4 अंतरे ते मी लिहिले आणि 2 दिवसात म्युझिक करून मी दिल्लीला पाठवलं. आणि 2 दिवसाने मला परफॉर्म करायला दिल्लीत जायचं होतं. 2 दिवसात म्युझिक सहित सगळं झालं आणि ते शब्द पाठवल्यानंतर ते काही पास झाले नाही. एक शब्द ये भी बदल दो, ये भी बदल दो, इसका थोड़ा सा ये लाइन बदल दो, थोड़ी सी ऐसे करो, थोड़ा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का भी है ये. मैंने कहा मैंने उसमें लिख दिया है, आपसे ठीक से देखिए. तर ही सगळी नाही नाही उसमें थोड़ा सा ये शब्द इधर, तर मग हा शब्द तिकडे, तो ती लाईन तिकडे, ही इकडे ती तिकडे, करत 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 आव्हानं करत करत ते गाणं फायनल आलं आणि जगाने हिंदी पोवाडा ऐकला. म्हणजे हे माझ्यासाठी आव्हान होतं. आता ते जर मी फसलो असतो तर काय झालं असतं. पण मला फसायचं नव्हतं. मला हा म्हणजे मला बरेच लोक म्हणाले अरे तू असं का केलंस, म्हणजे तू BJPवर पोवाडा लिहिलास, तू मोदी अरे म्हटलं ते पंतप्रधान आहेत, आपल्या आपल्या राष्ट्राचे पंतप्रधान आहेत. आणि तिकडून जेव्हा मला बोलावणं होतं तेव्हा मी काही पक्ष बघत नाही, झेंडा बघत नाही, कोण बघत नाही. मला त्यांना दिलेलं काम, मला त्यांनी सांगितलेलं काम एक कलाकार म्हणून मी ते करतोय. त्याच्यात माझं काय चुकलंय. माझ्या जागी कोणी ऍक्टर असेल जो आज आपण टेलिव्हिजनवर बघतो, हा ऍक्टर शिवसेनेमध्ये नसतो पण तो शिवसेनेसाठी करतो, मग काय तो वाईट आहे का. नाही, ते त्याचं काम आहे, ती त्याची ड्युटी आहे, ती त्याची कलेची, त्याने तो भोगताय त्या गोष्टीचा, त्याने ते करायलाच पाहिजे. कारण त्याची ती काय म्हणतो ना, त्याची ती रोजीरोटी पण आहे हो, त्याची ती रोजीरोटी आहे. हे लोकांना कळत नाही. आज मी तिकडे जाऊन काही मला मोदी साहेबांनी काही बंगला नाही दिला की 4 बंगल्याला मला काही फ्लॅट नाही दिला, पण मला माझे पैसे, मला माझं काम प्रामाणिकपणे मी केल्याची पावती अनेक लोकांना दिली. तर हे आव्हानं, अनेक आव्हानं मला येतात. तर त्यातनं पार होत होत बाबासारखे बाबांनी अनेक आव्हानं घेतली. तर त्यानेच आम्हाला शक्ती दिली आहे आणि त्यानेच ही ताकद दिली आहे की आव्हानं घेत चला, तरच तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी वेगळं बनाल. तुझा लोकसंगीतातला आवडता प्रकार कुठला, म्हणजे सगळेच तू सादर करतोस आणि तो सादर करावास. नक्की नक्की. नाही मला मला आता लोक म्हणतात पोवाडा म्हणलं की नंदेश उमप डोळ्यासमोर येतं, पण मला ॲक्च्युली बघायला गेलं तर मी सुगम संगीताचा जास्त चाहता आहे. मी सुगम संगीत, मला जास्त गझला, भावगीत मला जास्त आवडतात. पण बाबाच्या बरोबर असल्यामुळे मला तीही गोष्ट थोडीफार जमलेली आहे. म्हणजे लोकसंगीत थोडंफार जमलंय असं मी म्हणतो, थोडंफार, अगदीच नाही तर थोडंफार. तर माझा आवडता प्रकार आहे ना, मी एक गवळणीचा बोबडी गवळण तर माझा आवडता प्रकार आहे. बाबा गायचा आणि आम्हीच काय तर रसिक पण मंत्रमुग्ध व्हायचे ज्यांनी या चॅनलच्या मार्फत जे मला बघतायत किंवा ज्यांनी बाबांना ऐकलंय, पाहिलंय, ते सांगू शकतील की बाबा काय, वो क्या चीज थी, किस मिट्टी का बना हुआ था वो आदमी. तर ती गवळण, ती बाबांनी एक गवळण लिहिली होती मी, जी फार क्वचित लोकांना माहिती आहे. त्याने लिहून ठेवली होती. आणि एक आव्हान, जसं मी म्हणालीस ना तू, तसंच एक आव्हान मला आलं जेव्हा बाबा हे संगीत नाटक अवॉर्ड बाबांना 2010ला मिळालं आणि मला 2014ला मिळालं. तर बाप बेटेला मिळणारे अवॉर्ड फार असे संगीत नाटक कमी आहेत, त्यातले आम्ही आहोत. तर ते मिळाल्यानंतर आम्हाला परफॉर्म करायला बोलवायचे
परफॉर्म करायला तुझ्या प्रश्नावर येतो हा, तुला कुठला आवडता प्रकार? पोवाडा तर मला आवडतोच, पोवाडा मी गाणार, पण पोवाडा लोकांनी ऐकलाय. तर आम्हाला संगीत नाटक मिळाल्यानंतर ते म्हणाले की तुमको एक परफॉर्म देना है ना, जगे जगे जाके. तर ठीक आहे बोले. तो मैं आदल्या रात्री मी फ्लाईटनं जायचं होतं, तर मला माझ्या हातात बाबाची गवळण पडली आणि आदल्या आदल्या रात्री मी ती कंपोज केली. आता गवळण कंपोज करणं थोडी शास्त्रीय बाजातली आहे. ॲक्च्युली ती ठुमरीच्या टाईपनेच आपल्या पण गवळणी गेल्यात म्हणजे या महाराष्ट्राच्या. तर मी म्हटलं थोडीशी त्या पद्धतीने बनवू आणि मी ती अशी बनवली. सोड सोड माझी वाट रे कान्हा, 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 सोड सोड माझी वाट, सोड सोड माझी वाट, सोड सोड माझी वाट, सोड सोड माझी वाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट. बाजाराला उशीर झाला, बाजाराला मला उशीर झाला, नंदलाला सोड हाताला, नंदलाला सोड हाताला, डोईवर हिंदळे माठ माझ्या, डोईवर हिंदळे माठ रे रे कान्हा, जाऊ दे मुकाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट. वा वा वा, क्या बात आहे, वा. क्लासिकल अंगाने थोडी, ठुमरीच्या अंगाने थोडी, पण त्या गवळणीला अशी अंगानं बनवणं मला माहीत नाही. कदाचित बाबांबरोबर राहून किंवा अनेक शाहिरांना, अनेक लोकांना ऐकून पण कदाचित आली असेल आणि माझ्याकडे संगीताचं थोडंसं असल्यामुळे. थोडा नाही, बरंच आहे. आणि ही माझी आवडती, बऱ्याच लोकांना आवडते ॲक्च्युली. लोक म्हणतात अरे दादा तू खूप छान कंपोज केली आणि फार छान ही गवळण आहे. तर बाबांची अशी गवळणी खूप आल्यात, बाबांची अनेक गीतं आपण ऐकतोच, पण असं लोकांना ऐकायला नाही मिळत जे तुमच्या माध्यमातून मला तुम्ही बोलतं केलं. याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी शोमध्ये नंदेश उमप दादा याच्यासोबत एक छानशा गप्पा करूया. तुम्ही ऐकत राहा सेलिब्रिटी शो. विश्रांतीनंतर सेलिब्रिटी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण नंदेश उमप नंदेश दादाशी संवाद साधतोय. नंदेश दादा थोडा आता परत मागे घेऊन जाते. 2007मध्ये जाऊया आपण, जेव्हा तू पहिल्यांदा प्रोड्युसर म्हणून सगळ्यांच्या भेटीस आलास आणि तुझ्या कार्यक्रमाचं नाव मी मराठी होतं. आणि 2017मध्ये मला वाटतं त्याचे 1000 प्रयोग झाले 2017ला. तर त्याविषयी जाणून घ्यायचं की पहिलं मूल किंवा पहिलं बाळ आपलं जन्माला आपण घालतो आणि हे बाळच असतं आपलं. कारण सगळ्यांची भट्टी जमा करणं, सगळे कलाकार जमा करणं. मला वाटतं जवळजवळ 60 कलाकार होते त्या कार्यक्रमात. 75 एक कलाकार होते. मी असं सांगेन की याच्या आधी मी कधीच एवढा मोठा कार्यक्रम केला नव्हता. बाबा आम्ही महाराष्ट्राचे लोकसंगीत म्हणून कार्यक्रम करत असे बाबा. तेव्हा त्यांच्या ह्याच्यात एक 10-12 माणसं असायची. हां, एक 2-2.5 तासाचा बाबा स्वतःच गायचा करायचा. पण मला वाटतं मराठी बाणा आला आणि आम्हा सगळ्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की अरे मराठी बाणा सर चाललाय, म्हणजे हे आपण एकत्र. आणि मग मला असं वाटलं की अरे बाबाकडे एवढं आपल्या बाबांना जर आपण कमर्शियली लेवलला जर आणलं, हे आपण छोटे छोटे कार्यक्रम बाबा करतायत, पण त्याला जर त्याला मोठा स्टेज मिळाला तर एक आवाका मोठा मिळतो, एक त्याला ग्रँजरनेस मिळतं, आपण इंग्लिशमध्ये ग्रँजरनेस म्हणतो. तर तो जर मिळाला तर मग आम्ही महाराष्ट्राची पण मला एक सांगायला नक्की आवडेल, कोण किती कार्यक्रम करतायत, कोण कुठल्या कार्यक्रमात काय करतंय पेक्षा माझ्या कार्यक्रमात माझा शेतकरी हा धोतर आणि उघड्यावरच येतो. कारण सकाळचा शेतकरी कोण फेटा बिटा घालून सकाळी कोण शेतात जात नाही, बरोबर आहे, कोणी जात नसतो. तर माझा शेतकरी किंवा माझा आदिवासी, माझा जो भाऊ आहे, बंधू आहे, ठाकर, तो तसाच येतो. तर फार त्याच्यात पोतराज आहे. तर त्याच्यातनं आपलं पण जपण्याचा मी फार प्रयत्न केला मराठी मातीचा. तर हा 2007ची गंमत अशी झाली की आम्हाला तो करायचा होता, सुरू करायचा होता आणि कोण प्रोड्युसर तयार नव्हतं. मग मी स्वतःच माझे दागिने आम्ही गहाण ठेवले,
घरात पैसा नाही, काही नाही, काही नाही. आणि खूप कष्टानं मी माझ्या सगळ्या कलाकारांना सांगितलं, की बाबांनो, मी जेव्हा पैसे देईन तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील. कोणी घाई करू नका. आणि झालं असंच. मी काही मंडळींना पैसे दिले, पण काही मंडळींना 2 वर्षानंतर पैसे दिले. पण एकाही कलाकाराने मला त्रास दिला नाही. आणि मी त्या कलाकारांचेही खूप धन्यवाद मानेन, की त्यांनी शेवटपर्यंत माझा हात किंवा मी त्यांचा हात सोडला नाही. आम्ही खूप असं बॉन्डिंग होतं आमचं. आणि तिथून दिग्दर्शक म्हणून, संगीतकार म्हणून, संकल्पनाकार म्हणून, निर्माता म्हणून सगळ्या बाजू. आणि तिसऱ्या आणि तिसऱ्या बेलला म्हणजे तिसऱ्या घंटीला मी जाऊन कपडे बदलायचो माझ्यासाठीचं. आणि माझा बाबा आमचा डॉन होता. आमच्या कार्यक्रमातला आमचा अमिताभ बच्चन होता. शहनशाह अमिताभ बच्चन था हमारे प्रोग्राम का, म्हणजे हुकमी एक्का आमचा बाबा होता. त्याच्यामुळे मला भय नव्हता. हळूहळू मला माहीत होतं की जोर पकडेल. पण 2.25 किंवा 1-2 वर्षाने ते खूप जोर पकडला. आणि त्याच्यानंतर मला पैसे येऊ लागले. लोकांना वाटलं कार्यक्रम मिळतात, खूप पैसे मिळतात. नाही, मला खूप नंतर पैसे मिळू लागले. पण मी कलाकारांचे पैसे देत होतो आधी. आणि त्याच्याने मी उभा राहिलो. खूप कठीण परिस्थिती. आम्हाला थिएटर्स द्यायला लोक तयार नव्हते. आम्हाला थिएटर्स नाही द्यायचे. आम्हाला कार्यक्रमाचे चांगले पैसे नाही मिळायचे. पण मी डटून राहिलो. मी जसं म्हणालो ना, आव्हानं आपल्याला जी आली आहेत ती शिकवतात आणि आपण डटून राहायचं आहे. किती तुफान येऊ दे, आपण त्या तुफानात असा तर त्या सगळ्या गोष्टी आईबाबाच्या शिकवणीमुळे ते मी डटून राहिलो. मी तिथे ठाम राहिलो. नाही, एक दिवस माझाही वेळ येईल, माझेही प्रयोग 1,000वर जातील. आणि मला असं वाटतं की 2007ला सुरू केलेला आम्ही एक 5 नाही, त्याच्याही आधीच मला वाटतं लवकर आम्ही हे केलं. हां, थोडंसं. आणि मग मधल्या काळात कोविड आणि ह्याच्यामुळे थोडंसं आम्ही मागे पडलो. पण आता आम्ही जवळजवळ एक 1100 प्रयोग आमचे झालेले आहेत. आणि तो अजूनही चालू आहे. म्हणजे इतका मी. आणि त्याच्यात आमचा बाबा गेला 2010ला आम्हाला सोडून 3 वर्षात, 2-2.5 वर्षात. आणि आम्ही पोरके झालो होतो. आमचा मी मराठी पोरका झाला होता. आता करायचं काय. पण मी तुला खरं सांगतो ताई, काय किमया आहे मला माहीत नाही. बाबा जरी गेला असला तरी आमचा मी मराठी बाबांशिवाय पूर्ण नाही झाला. याचं कारण मी जेव्हा जेव्हा विंगेत बघत होतो, जेव्हा जेव्हा मला वाटत होतं की बाबा आता येऊन परफॉर्म करणार आहे, तेव्हा तो अदृश्यपणे येऊन परफॉर्म करायचा ग. आणि तो अदृश्यपणे त्या स्टेजवर वावरत होता. आणि मी तुला आजही मला काटा येतो. मी वावरत होता आणि तो आम्हाला शक्ती देत होता. आमच्या सगळ्या पोरांना हा वा 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 टाळी वगैरे वाजवायचा तो विंगेतनं. क्या बात आहे, क्या बात आहे, असा वाह वाह करायचा. आणि स्वतःचा परफॉर्मन्स आल्यानंतर तो तर बॅटिंग करायचा. तर ते गेल्यानंतर आम्हाला जराही पोकळी नाही जाणवली. आपण लोक म्हणतात पोकळी जाणवत असतं. अहो, मला पोकळी जाणवते हो, हे गेले. मला अजिबात पोकळी नाही जाणवत. कारण तो सतत भरीव आहे. तो सतत भरीवपणे आम्हाला भरभरून देतोय. त्याच्यामुळे आमचा मी मराठी बाबा 2010ला गेल्यानंतर आज 24 आहे. म्हणजे 14 वर्ष मी मराठी आम्हाला एकही क्षण असा गेला नाही किंवा एकही प्रयोग असा गेला नाही की बाबा नाहीत असं वाटत नाही. म्हणजे हे काय किंमत, हे काय चमत्कार आहे. म्हणजे बाबाचाही जीव त्याच्यावर होता, त्या कलेवर होता, त्या काय म्हणतो त्या आमच्यावर सगळ्यांवर होता, कलाकारांवर होता. त्याच्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही की बाबा आमच्याबरोबर नाही. आजही मला वाटतं बाबा आमच्यासोबत आहे. आणि आमच्यासोबत तो प्रवास करतोय, आमच्यासोबत कुठेतरी हॉटेलमध्ये झोपलाय, कुठेतरी खायला आलाय. आणि स्टेजवर जेव्हा येतो तेव्हा बाबा विंगेतनं असा वाट बघतोय त्याच्या तयारीत. त्याच्या तुंबडी सादर करायचा, भारूड सादर करायचा, कोळी सादर करायचा. लोक पागल व्हायचे. तर हा मी मराठी खऱ्या अर्थानं जास्त श्रेय आमच्या बाबांचं त्याच्यामध्ये आहे की त्याच्यामुळे पण आमचा मी मराठी हा फार पुढे गेला. आणि अजूनही प्रयोग चालू आहेत. आणि खरं बाबाच्या रूपात आम्ही तुला पाहतो. म्हणजे तुला पाहिल्यावर की बाबा समक्ष आहेत असंच वाटतं. आणि खरंच आणि ते आहे. आणि नक्कीच ते आहे. कारण ते तो आशीर्वाद आहे. आणि बाबांचा वावर तो तुझ्यातनं दिसतो. स्टेजवर जेव्हा रवींद्र नाट्य मंदिर म्हणा, कुठेही पहा, शिवाजी मंदिर, तर तुम्हाला तू बाबांचंच रूप आहेस असं जाणवतं स्टेजवर. खरंच. संगीत नाटक अकादमीचा आपण उल्लेख केलात की दोघांनाही, वडील आणि तुला दोघांनाही मिळाला, बाबाला आणि तुला मिळाला. तर तो एक सुवर्ण क्षण होता आयुष्यामध्ये. तेव्हाचे काय अनुभव? मी बयान नाही करू शकत. मी बाबाच्या संगीत नाटकाला पुरस्काराला आम्ही गेलो होतो. मी, माझा भाऊ, आम्ही दोघे भाऊ होतो. आणि माझी आई होती.
तर आम्ही बाबाच्या त्या आणि राष्ट्रपतीच्या हातून तो पुरस्कार मिळणार होता ना तो. तर खूप स्ट्रिक्ट होतं आणि तो पुरस्कार मला माहीत नव्हतं की मला पण असा मिळणार आहे वगैरे. मी काम करत आलो आहे का, मी लहानपणापासून मी कधीच बघत नाही आलो की मी कुणासाठी काम करतोय, मी कशासाठी काम करतोय, मला किती पैसे मिळतील. हां, आत्ता आत्ता थोडा थोडा मी जरा प्रोफेशनल झालो आहे. मला लोक म्हणतात, अरे बाबा तू चांगले पैसे माग, व्यवस्थित माग, असं नको करू, लोक तुला त्रास देतील, तुला बाबासारखे छळतील. म्हटलं नाही, आपण काळाप्रमाणे गेलो पाहिजे. तर पण तेव्हा खूप छान वातावरण होतं आणि मला माहीत नव्हतं. बाबा 2000 पुरस्कार घेतला आणि बाबा अवघ्या मला वाटतं महिन्याभरानं गेला. म्हणजे तो राष्ट्रपतीचा पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बाबा आमचा, असं आम्हाला एक महिन्याभरात सोडून जाईल हे आम्हाला माहीत नव्हतं, पण त्याला माहीत होतं. कारण ते इच्छामरण होतं आणि त्याने 4 महिन्याआधी सांगितलं होतं. वत्सा, माझ्या आईला वत्सा म्हणायचे, वत्सला, तिला वत्सा म्हणायचे. वत्सा, कदाचित 4 महिन्यानंतर मी नसेन, माहीत नाही मी, म्हणजे असं काय म्हणताय. तर ते एक आठवणीत, ते खूप आठवणीत राहिलं. ते खूप सलते आहे की बाबा अजून कॅरी करायला पाहिजे होतं त्याला. अजून पद्मश्री पद्मभूषण पण मिळालं पाहिजे होतं. तर ते मिळालं नाही, पण बघू, मी प्रयत्न करीन. आणि त्याच्यानंतर असं झालं की मला 2014ला मग काळ पुढे सरकत गेला, माझं काम चालू होतं, लोक पाहत होते आणि माझंही पुढे गेलं. पण असं नाही झालं की विठ्ठलमुखचा मुलगा म्हणून याला पुरस्कार द्या, असं अजिबात मीही कधी होऊ दिलं नाही. माझ्याकडे सर्टिफिकेट्स आहेत बॉस, मी काम केलेले माझ्याकडे पावती आहे बॉस, मी काम केलं, घाम गाळलेलं माझ्याकडे सगळं आहे. तर त्यांना दिलं, त्यांनी पाहिलं आणि संगीत नाटक मलाही जाहीर झालं आणि मला लोककलाकार म्हणून जाहीर झाला. लोकसंगीत म्हणून. म्हणजे त्या लोकसंगीतात सगळे प्रकार येतात. गण, गवळण, भारूड, लावणी, अभंग, कीर्तन सगळे येतात, पोवाडा येतात, सगळं येतं. त्याच्यासाठी मला दिला गेला. म्हणजे आय कुड सिंग द होल एंटायर थिंग ऑफ लोकसंगीत. हां, नॉट ओनली पोवाडा और नॉट ओनली गण और तमाशा, पण द होल एंटायर थिंग, कोळीपासून पोतराजपासून जोगतिनीपासून सगळं गाऊ शकतो. तर हा प्रकार आवाका बघून मला तो दिला गेला. आणि तेव्हा बाबा माझा असायला पाहिजे होता असं मला नेहमी वाटत होतं की बाबाच्या वेळेस मी होतो, पण बाबा नव्हता माझ्या वेळेस. पण बाबाचं नाव त्या प्लेटवर होतं. जी ही प्लेट तुम्ही इथे जर झूम करून बघितली, अशीच मला मिळाली आहे तिकडे. तर त्या प्लेटवर आणि खास तू आईच्या नावाचा मी उल्लेख ते सांगणार होतं तुला ताई. काय झालं की मला पुरस्कार जाहीर झाला आणि असं असं झालं. मी त्यांना बघ एक 15 दिवसांनी सांगितलं की सर, एक छोटी सी मेरी गुजारिश है आपको, कि ये मेरी गुजारिश आप स्वीकार लीजिए. बोले क्या है नंदेश भाई? मैंने कहा मेरा मेरा एक छोटा नाम उसमें बदल दीजिए. मैंने हाँ क्या है? बोले कुछ नहीं, मेरे माता जी का नाम उसमें आना चाहिए. अरे बिल्कुल आएगा, बिल्कुल आएगा, क्या है? तो मैंने कहा एक काम करिए, नंदेश विठ्ठल उमप. तो नंदेश वत्सला विठ्ठल उमप आप करेंगे? अरे क्यों नहीं करेंगे, बिल्कुल करेंगे. आणि तो पुरस्कार बघायला आणि घ्यायला माझ्यासोबत माझी आई होती. आणि तिला मी दाखवलं, आई बघ तुझं नाव याच्यावर. आणि माझ्यासाठी तो खूप तिला आम्ही कधीच फ्लाईटमध्ये बसवलं नाही, कधीच घेऊन गेलो. मी छोटा मुलगा सगळ्यात, कदाचित मला भाग्य लागलं की तिला मी फ्लाईटने घेऊन गेलो. आणि तिने मला बघितलं. नाही, तो राज्यपालांच्या हातून असतो तो. संगीत नाटक युवा पुरस्कार असतो, त्याच्यामुळे तो राज्यपालांच्या हातून. आणि जो प्रौढ असतो तो राष्ट्रपतीच्या. पण तेही माझ्यासाठी काही कमी नव्हतं ग, कारण पद्मश्रीच्या खालोखाल हा पुरस्कार आहे संगीत नाटक अकादमीचा. तर ती माझी आई माझ्यासोबत होती आणि तिने पाहिलं. बाबा नव्हता. पण जे काही बाबा, मी तुला म्हणालो ना, बाबा तसा नसेल ग, पण शारीरिकदृष्ट्या नसेल, पण तो आत्म्याने आणि पूर्णपणे माझ्यात भरून आहे. आजही मी तुझ्याशी बोलतोय ना, तो माझ्यात कुठेतरी भरून आहे, खूप भरून आहे. खूप मी तोच मी नाही बोलत, हे त्याचंच सगळं आहे. आता मी मराठीचे आता पहिल्या सुवर्णक्षण आपण जाणून घेतला, तो संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार. पहिली परदेशवारी कुठे होती आणि तो किस्सा ऐकून तेव्हा तुला कसं वाटलं, या जेव्हा आपल्या पासपोर्टवर परदेशवारीचा शिक्का लागतो? अरे इट वॉज माइंड ब्लोईंग. आता तो किस्सा खूप मोठा आहे, मी तो मोठा किस्सा सांगत नाही, पण मी शॉर्टमध्ये सांगतो. मी रणांगण नाटक करत होतो आणि प्रोफेशनली, आणि त्या नाटकाचे रसिक हो, मला फक्त 150 रुपये, म्हणजे जास्त होते तेव्हा. म्हणजे 150 रुपये मला मिळत होते, पण त्यातले काही पैसे खाण्यात जातात, जाऊ दे नंतर सांग. तर 150 रुपये मिळत होते, पण
₹150 ते नाटक खूप मोठं होतं. त्याचा मला जास्त आनंद होता. आणि ते रणांगणचा 75वा प्रयोग अमेरिकेत सॅन होजे, कॅलिफोर्नियात होणार होता. आणि आम्हाला 6 महिन्यापूर्वी सांगितलं गेलं, की आपल्याला तिकडे जायचं आहे. बापरे! मग काय बटरफ्लायज इन युअर स्टमक. अरे म्हटलं अमेरिकेत वा, 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 वा. आणि मग पासपोर्ट भरणं, मग सगळं पासपोर्ट त्यांनीच भरलं. आम्हाला काही त्रास नाही झाला. मोहनवाग काकांच्या त्या सगळ्या आमच्या हातात पासपोर्ट आला, आमचा विजा लागला. आम्हाला परफॉर्म करायला लावलं. तुम्हाला बिलीव्ह नाही करणार, आम्हाला तेव्हा ते पेडर रोडला होतं, पेडर रोड, हो येस, अमेरिकन एम्बॅसी. तिथे आम्हाला सगळे गेले आणि आम्हाला संध्याकाळपर्यंत, आम्ही 8 वाजता सकाळी गेलेलो, आम्ही संध्याकाळी 5-5:30ला तिथे ऑफिस त्यांचं बंद झालं. आणि ओके ओके, व्हॉट यू गोन टू परफॉर्म, व्हॉट यू गोन टू परफॉर्म, हु इज दिस, हु इज दिस, हु इज शी, वगैरे वगैरे. आणि आम्हाला परफॉर्म, नाटक आम्ही काय 2-3 सीन परफॉर्म केले. आणि ओके फाईन, ठपका लागला, आम्ही गेलो. आणि तो 75वा प्रयोग, कन्व्हेन्शन, मला वाटतं दुसरं की पहिलं की दुसरं कन्व्हेन्शन म्हणजे BMM, आपण बृहन्मुंबई महाराष्ट्र हे आहे ना मंडळ, त्यांचं मला वाटतं पहिला की दुसरं वर्ष होतं. आणि त्याच्यात आम्ही परफॉर्म केला. तर ते पहिला माझा विजा हा आयुष्यातला, बाबाचा पहिला लंडन 83ला लागला. आणि माझा काय म्हणतो आपण 92 मला वाटतं, सॉरी बेटा काय रे, मला वाटतं हां 92ला आम्ही सुरू केलं, मला वाटतं. हां राईट, जाऊ दे साल मला लक्षात नाही. पण आम्हाला तो विजा लागला. आणि अमेरिकेचा तो पहिला विजा होता माझ्यासाठी. आणि तिथून मग अनेक दारं उघडली गेली. पण तो अविस्मरणीय प्रयोग झाला होता तिकडे. लोक आम्हाला बघत होते की स्क्रीनवर पाहत होते. आणि 6 स्क्रीन लागले होते पूर्ण कन्व्हेन्शन सेंटरमध्ये. आम्हाला बरेच लोक येऊन सांगत होते की अरे आम्हाला असं वाटतं की आम्ही फिल्म पाहतोय. आणि इतकं आम्ही भारावलो होतो आणि इतकं आम्ही, तर हे अद्भुत अद्भुत होतं ते. अद्भुत होतं. तर माझ्यासाठी रणांगण, वामन केंद्रे साहेब त्यांनी मला त्याच्यात घेतलं. ऑडिशन झालं, बकायदा ऑडिशन, उमपचा मुलगा म्हणून नाही, बकायदा ऑडिशन झालं. आणि त्याच मी सिलेक्ट झालो. आणि रणांगणने भरपूर काही दिलं मला. खूप मजा, खूप नाटक म्हणून जगलो. एक प्रोफेशनल पहिलं नाटक माझं रणांगण. आणि विशेष मला तो जो पेहराव आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. हां, जांभूळ आख्यान तर आहेच, पण तो बाबांचा जो ते सदरा होता त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. 43 इंच ओके, जांभूळ आख्यांचा. हां, आणि तो तू काहीतरी मोठा केलास, 50 मीटर. राईट. ते नंतरचं नाटक म्हणजे बाबा 90 साली मला वाटतं हे आलं. कारण आम्ही आता कसं ऐकतो माधुरी दीक्षितने देवदासमध्ये एवढा किलोचा गवगवा झालेला आहे. दीपिका पडुकोनने घातला. अरे आम्ही पण घातलाय. तर पण कसं झालं, जसं 99ला आम्ही गेलो, अमेरिकेला गेलो, तसं 90मध्ये आधी बाबा नाटक जांभूळाख्यान करत होता. आणि जांभूळाख्यान खूप असं टिपेला गेलं होतं, असं टॉपला होतं सगळ्या नाटकांमध्ये. तेंडुलकरांनी नावाजलं होतं आणि पुलंने सगळी म्हणजे भक्ती बरोबर असतील, सगळे वेडे झाले होते. त्याच्यानंतर आम्ही मध्ये नाटक ते बंद पडलं. मग 2005ला बाबांनी परत कर्ज काढलं. जसं मी मराठीला कर्ज काढलं, तसं बाबा आम्ही 2005ला कर्ज काढलं आणि नाटक जांभूळाख्यान उभं राहिलं. मग 2005 ते 10 बाबाने केलं. मग तेव्हा बाबा 43 मीटर घालायचा. 2005 जवळजवळ 550 प्रयोग केले. पण ते पण जास्त व्हायला पाहिजे होते. पण परत तिथे आम्हाला नीट थिएटर देत नव्हते. आता हे कोण देत नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे, मला नावं घ्यायची नाहीत. कारण उमप म्हणल्यावर थोडा त्रास द्यायचाच, उगाच असतं ते. आपल्या मराठी लोकांमध्ये थोडं जास्त आहे. आणि मग आम्ही कसे बसे प्रयोग पण टिकवले बाबांनी नवीन पिढीपर्यंत ते घेऊन गेले. आणि 2010ला बाबा गेले. 2012ला पर्यंत मला लोक मागे लागले होते की तू कर, कधी करणार, तू नाटक उभं कर. म्हटलं मी नाटक उभा करीन, पण द्रौपदी मी कुठून आणू? मी सूत्रधार आणि द्रौपदी बाबाला कुठून आणू परत? बाबा परत नाही येणार. तर वन फाईन डे, मला थोडंसं मी पार्श्वभूमी सांगतो. आणि म्हणजे अजित भगत काका आज नाही आहेत, अच्युत ठाकूर पण नाही आहेत, आणि आमचे लेखक सुरेश चिखले पण नाहीत. त्यांचंही स्मरण होतं आहे तुझ्या माध्यमातनं. तर ते म्हणाले काय नंदेश सुरू करायचं आहे. म्हटलं मी त्यांना अरे काका असं म्हणायचो. म्हणजे अरे दादा, अरे काका नाही होत रे, बघ ना तू काय करूया आपल्याला बाबासारखा. अरे हो हो हो, तू उदेशला विचारलंस का? म्हटलं अरे उदेशला विचारलं, पण उदेश नाही तयार आहे, माझा मोठा भाऊ, थोडासा बाबासारखा.
तो म्हणाले, म्हटलं अरे मग आता काय करायचं? म्हटलं काका मी एक काम करू, ही भूमिका जर मी केली तर तूच करायची. लगेच मला अजित भगत इतका मोठा डिरेक्टर, तूच करायची, आता आता मला कोणी नको, तूच करणार. म्हटलं अरे माझी इच्छा आहे पण मी ते वाटेन का, मी करू शकेन का? तूच करशील आणि तुलाच करायचं आहे. आणि मी सुरुवात केली. आम्ही 50 प्रयोग केले, लोकांनी खूप डोक्यावर घेतले, पण 49 केले, पण 50वा प्रयोग होता. आणि त्याच्या काही एक 15-20 दिवसाआधी ना, बघा 15-20 दिवसाआधी मी टी व्ही पाहत होतो आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चालू होतं. एक खूप मोठा पगडी घालणारा एक सरदार माणूस आपला, त्याने ना हॉकी स्टेडियम जेवढा लांब आहे तेवढं त्याने ते पागोटा बांधला होता, असं तेवढं मोठं. आईला, आणि बघता बघता तुला काय सांगू, आणि मी थोडासा वेडा वेंधळा असल्यामुळे मी बायकोला म्हटलं अरे हे खूप सॉलिड आयडिया आहे. म्हटलं काय झालं, तू बांधणार आहे तसा? अगं नाही. म्हटलं ऐक ऐक, माझ्या डोक्यात एक सुबक आली आहे कल्पना. म्हणे काय, 50वा प्रयोग येतोय, बाबा 43 घालायचा. मी जर 50व्या प्रयोगाला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड केलं तर, आपण 50 मीटरचा शिवला तर, तू वेडा आहेस काय? हेच तुम्हाला येता येत नाही, तू वेडा पडशील बिडशील, तू कसं काय झेलणार आहेस? आणि खांदे जातात ते 8 किलोचं सगळं. म्हटलं अरे, म्हटलं नाही मला करायचं आहे, कारण मी विचारून आलो आहे, आपण करूया हे. ते म्हणाली किती म्हणतायत? ते म्हटलं अरे 8 किलो होईल ते जड मांजरपाट कपडा. अरे पण शिवून कसं देणार? म्हटलं मी गेलो तर ते शिवणारे ग्रहस्थ नव्हते. आम्ही एका दुसऱ्या माणसाकडनं माझा 43 याचा मीटरचा दाखवला, बाबा ऐसा सिलाने काय, त्याने शिवून दिला. आणि 50व्या प्रयोगाला तो घेऊन उभा राहिलो. अरे देवा, मी असा झालो होतो अक्षरशः. आणि आता मी म्हटलं 2 तास नाटक करायचं आहे मला, आता अजून हे गायचं आहे, नाचायचं आहे. पण एक 2-3 प्रयोग माझे जड गेले. आम्हाला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला त्यासाठी, फॉर द हेविएस्ट एक्सेसरीज इन अ लॉंगेस्ट प्ले, असं म्हणून आम्हाला अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड आणि जिनियस असा एक रेकॉर्ड मिळाला. गिनीज नाही, जिनियस रेकॉर्ड. तर तो आम्ही पार केला. आणि त्या हिशोबाने नाटक पुन्हा आम्ही 200 प्रयोगाकडे आलो. परत पैसे माझ्याकडे नाही, किंवा लोक डेट्स देत नव्हते, या सगळ्या गोष्टी, किंवा लोक नाटक शोज पण लावत नव्हते. ही एक मला खंत आहे की आपल्यासारख्या, म्हणजे आपल्याकडे मराठी लोकांना कुठल्या पद्धतीची नाटकं आवडतात हेही मला कळत नाही. तर आम्ही खूप अजूनही वंचित आहेत. पण मी आता माझ्या आजारपणातनं बाहेर आलो आहे. मला असं वाटतं की मी ते परत एकदा सुरू करणार आहे. आणि बाबाची इच्छा होती की हे नाटक परदेशात जावं, तर बाबाला कोणीच परदेशात बोलवलं नाही. कदाचित बाबाला गाता येत नसेल, किंवा कदाचित बाबाला त्याच्याकडे कलाच नसेल म्हणून त्याला बोलवलं नसेल परदेशात, असंही असेल. पण ठीक आहे, त्याची कारणं वेगळी. त्याची कारणं वेगळी आहेत. पण जांभूळ आख्यान मी पुन्हा एकदा सुरू करेन. आणि तो 50 मीटर अंगरखा मे बी 100 मीटर पण झालेला असेल, मला माहीत नाही. कारण कलाकाराची खरं तर ही बाजू दिसते, कारण तो झगमगाट, लखलखाट, पैसा, प्रसिद्धी, यश हे दिसतं. पण त्याच्यामागे हे जे कष्ट आहेत, ही जी मेहनत आहे, ही जी तपश्चर्या तू केलेली आहेस इतकी वर्ष, ती कोणाला समोरून दिसत नाही. कारण सगळ्यांना सगळं चकचकीतपणा बघायची सवय. आणि एक गोष्ट तू आत्ता बोललीस, मला खूप तुझ्यामुळे एक आठवली आत्ता गोष्ट छान, जी बालगंधर्वांनी केली. त्यांच्या साड्या, किंवा त्यांची काही आभूषणं, किंवा त्यांना उभं करणं, नाटक उभं करणं किती जड गेलं, किती कर्ज काढावं लागलं. हे लोक बघतात, त्यांना बालगंधर्वांचं माहिती आहे म्हणून. पण माझ्या बाबाने पण आमची गाडी गहाण ठेवली, गाडी विकली, दागिने गहाण ठेवले, आणि त्यातून जांभूळ आख्यान पुन्हा एकदा 2005ला स्वतःच्या पैशातनं उभं केलं. ह्याबद्दल कोणी नाही बोलत. आणि कलेला राजाश्रय अजूनही नाही. जसे गंधर्वांच्या वेळेस, त्यावेळेस 100 वर्षापूर्वी आपण म्हणूया, तसं यावेळेस एक आमचा गंधर्व आहेच की, ज्याला लोक गंधर्व काही लोक म्हणतात, आम्ही नाही म्हणत. काही लोक म्हणतात विठ्ठल मग लोकगंधर्व आहे. तर त्या लोकगंधर्वाने पण आत्ताच्या घडीत त्याने हाल अपेष्ट आणि परत आव्हान त्याने केलं, खूप केलं. मोठ्या पुरस्कारापासून सुद्धा वंचित ठेवलं. झगमगाट दिसते, पण त्याच्या मागची खूप कला दिसते. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया, यातनं थोडं बाहेर येऊया. आणि नंदेश दादाशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहता सेलिब्रिटी शो.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी शोमध्ये. आज आपण नंदेश दादाशी संवाद साधतोय. नंदेश दादा, आता आपण ज्या निमित्तानं भेटतोय तो म्हणजे मृदगंध पुरस्कार म्हणजे 14वा मृदगंध पुरस्कार आता आपण साजरा करतोय. सगळ्यांना नामांकितांना पुरस्कृत करतो आहोत. तर ही संकल्पना तुलाच सुचली, अर्थात तुझ्या काय म्हणतात ते सुपीक डोक्यातनं जसजशा नवीन नवीन संकल्पना येतात आणि ते स्तुत्य उपक्रम आहे हा, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि दरवेळी प्रत्येक वर्षी प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळे तू निवडतोस कलाकार. तर त्या मृदगंध पुरस्कार यंदाचा 14वा आहे, त्याविषयी थोडंसं सांगशील आणि विठ्ठल उमा फाउंडेशन हे जे तुम्ही स्थापना केली त्याविषयी थोडंसं. नक्कीच मला खूप आनंद होतोय की याची स्थापना मी करू शकलो किंवा हे सुरू करू शकलो. पण बाबा गेल्यानंतर म्हणजे खूप पोकळी पडली होती. पण बाबा गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की एक छोटीशी गंमत अशी आहे, एक छोटीशी गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे. ही गोष्ट सुरू कशी झाली याच्या मागे प्रेरणा परत माझा बाबा होता. ती अशी की बाबा ज्या स्टेजवर गेला, रंगमंचावर कार्यक्रम सादर करता करता गेला, त्याने कार्यक्रम पूर्ण नाही केला, तो अपूर्णच राहिला. त्याच्यामुळे माझी कल्पना अशी होती की 26 नोव्हेंबरला बाबा संध्याकाळी गेला आहे, तर त्या 26 नोव्हेंबरला एका लोकशाहिराची, ज्याची आत्तापर्यंत कुठल्याही लोककलावंताचा संगीत समारोह झालेला मला आठवत नाही असेल तर प्लीज मला सांगा, त्याचा समारोह आपण करायचा. एका उच्च अशा प्रतीच्या लोककलावंताचा, बाबा बाजूला पण एक कलावंत म्हणून त्याचा आपण करायचा. आणि आमचा पहिला समारंभ बाबा गेल्यानंतर लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह याची सुरुवात झाली. आणि बाबा ज्या वेळेस गेलाय त्या संध्याकाळीच तो कार्यक्रम सुरू करायचा. आणि बाबाला आवडणारी प्रकार म्हणजे लोकसंगीत, शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत, या तिन्ही संगीताला एका स्टेजवर आणायचं. आणि बाबाची जी इच्छा होती किंवा त्याला जे संगीत आवडायचं ते संगीत आपण पूर्णत्वाला घेऊन ते संपवायचं. तिथे त्याचा कार्यक्रम संपलेला असेल आणि तिथे तो त्याचा तो आदरांजली, त्याला स्वरांजली आपण वाहू शकू. तर हा माझा कॉन्सेप्ट होता आणि 2 वर्ष आम्ही केलं. मग त्याच्यानंतर मला असं सुचलं की आपण पुरस्कार द्यायला हवा. आणि तिथे मग आम्ही विठ्ठल फाउंडेशनच्या आधी आम्ही स्थापना केली होती. मग म्हटलं स्थापना केली आहे तर आपण त्याच निमित्ताने विठ्ठल फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार म्हणजे बाबाच्याच नावाने मृदगंध पुरस्कार देऊ. आणि ते फाउंडेशनही स्थापन झालं. म्हणजे तू सांगितलंस तर त्याची एक अशी स्टोरी आहे मागे की माझा बाबा नकळतपणे या हातानं द्यायचा पण या हाताला कळायचं नाही. तर तो अनेक कलाकारांना, अनेक कोणी बॅकस्टेज असेल तर असा गपचूप द्यायचा. किंवा कुठे मंदिरामध्ये, कुठे दर्ग्यामध्ये, कुठे ना तो लंगरसाठी पैसे पाठवायचा गरिबांसाठी. खूप त्याने केलं, खूप लोकांना मदत केली, छुपी मदत, त्याला छुपी मदत म्हणतात. तर हे आम्हाला माहीत होतं. पण बाबा गेल्यानंतर वन फाईन डे मी असं बसल्यानंतर म्हटलं, अरे सरिता, माझ्या डोक्यात कल्पना आली आहे. म्हटलं बाबा गेलेत पण बाबा हे सगळं करायचे तर आपण पण केलं तर म्हणजे ठीक आहे, खूप छान आयडिया आहे, चल आपण याचं फाउंडेशन काढू. मग आम्ही फाउंडेशन रजिस्टर केलं आणि ते उभं राहिलं आणि विठ्ठल फाउंडेशन म्हणून 2012ला स्थापना झाली. आणि ती स्थापना झाल्यानंतर त्याच स्थापनेचा पुरस्कार म्हणून 2012ला आपण मृदगंध पुरस्कार देऊ. याचं नाव मी आणि रवी जाधव म्हणजे आमचा डिरेक्टर, त्या आम्ही एकदा बसलो होतो, अरे रवी असं असं करायचं आहे, काय काय जरा डिझाईन मला सांग, काय करू. तर मी आणि रवीने आम्ही नावं काढली, हे नको ते नको. मग त्यातलं आम्हाला सुचणारं हे नाव, अरे आपण हे नाव, हे नाव फायनल. आणि मृदगंध म्हणजे मातीतला जो सुगंध आहे आणि जी मातीतली माणसं आहेत त्यांनी जो कलेचा सुगंध आणि या आपला पसरवलाय तसा तो सुगंध सगळीकडे पसरवणाऱ्या मान्यवरांचा आपण सत्कार पुरस्कार करून द्यायचा. तर मग शाहीर साबळे अण्णांना आम्ही पहिला पुरस्कार दिला, सुलोचना माई पण होत्या, मग अशोक पत्की काका होते, नादो मानवर होते. अरे खूप मोठी लोक मंडळी आली होती. आणि नुसती घ्यायला नाही तर द्यायला पण खूप मोठी मंडळी आली होती. आणि तो पहिला पुरस्कार सुरू झाला. मधल्या काळात 1-2 आम्ही सुटले असेल कोविड किंवा मधल्या काळात जरा तब्येत बरी नसल्यामुळे, पण आम्ही तो सुरू ठेवला आहे. आणि आज तागायत त्याला 12 वर्ष झाली. जवळजवळ आम्ही 50 पुरस्कार दिले गेलेत आत्तापर्यंत. म्हणजे मधु मंगेश कर्णिक काका असतील, प्रेमानंद गजवी असतील, त्याच्यानंतर माया जाधव असतील,
अनेक अनेक प्रशांत दामले, सुबोध भावे, निलेश साबळे, बापरे मला नाव आठवत नाही, अनेक अनेक अनेकांना पुरस्कार दिले गेले आहेत आत्तापर्यंतचे. उत्तरा केळकर, रवींद्र साठे, सुदेश भोसले, सुमित राघवन, आणि आत्ता आत्ता पुरस्कार मिळत आहेत. सगळ्यांनी नक्की या. 26 नोव्हेंबरला बाबा गेले त्याच दिवशी आम्ही हा करतो संध्याकाळी 6 वाजता काशीनाथ घाणेकरला. आणि यावेळेचे मानकरी आहेत आदेश बांदेकर आहेत, सुचित्रा बांदेकर आहेत, त्यानंतर सामाजिक पुरस्कार श्रीगौरी सावंत आहे, त्यानंतर अनेकांना पुरस्कार मिळतोय. रोहित राऊत आहे संगीताचा, त्यानंतर लेखक, क्रीडा क्षेत्रातला दीपाली देशपांडे जे प्रशिक्षक राहिल्यात, ज्याने ऑलिम्पिकमध्ये आपल्याला ब्राउन्झ गोल्ड मेडल मिळवून दिल्या. आणि त्याचबरोबर पत्रकार ज्ञानेश महाराव साहेब आहेत. त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कार मिळतोय आपले सगळ्यांचे लाडके पुरुदादा म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे. खूप काम आहे त्यांचं. आणि अशा पद्धतीने रोहिणीताई हट्टंगडी येत आहेत, जयराजजी येत आहेत, संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त येत आहेत. तर ही अशी मोठी मंडळी. हां, एवढंच नव्हे तर तौफिकभाई कुरेशी, संगीताची पर्वणी. एक्झॅक्टली संगीताची पर्वणी म्हणजे धमाल आहे. म्हणजे ताल फ्युजन म्हणजे लोकसंगीत आणि पाश्चात्य. मी जसं म्हणालो ना तुला की लोकसंगीत क्लासिकल आणि पाश्चात्य ह्याचा मेळ करत असतो मी. तर पंडित विजय चव्हाण ढोलकी आणि महाराष्ट्राची वाद्य आहेत, आणि एकीकडे झेंबे आणि त्यांचं वेगळं पर्कशन, त्याचा खेळ आहे. हा खेळ संगीताचा काय असणार आहे मी सांगत नाही. आणि विशाल कृष्णा कथ्थक सादर करणार आहे. आहा हा कमाल नाचतो. म्हणजे गोपीकृष्ण जे गिरकी घेतात त्यांचाच वंशज आहे. ते गोपीकृष्ण आठवल्याशिवाय राहत नाहीत. असा भरगच्च कार्यक्रम आणि विनामूल्य आहे. 23 तारखेपासून 23 नोव्हेंबरपासून आपल्याला थिएटरवर पासेस, फ्री पासेस म्हणजे निशुल्क पासेस मिळणार आहेत. तर असा हा पुरस्काराचा हा सगळा हाड घातलेला आहे. हाड घातलेला आहे. आणि इतकी वर्ष आणि हे चालतं फक्त माझ्या रसिक प्रेक्षकांमुळे. आणि माझे जे स्पॉन्सर असतील जे काय असतात, आम्हाला खूप याचना करावं लागतात हो की हे असं आहे तसं आहे, हे आम्ही खूप चांगलं काम करतो, यातला एकही रुपया मी खात नाही, हे सगळं फाउंडेशन मार्फत करतो. आणि फाउंडेशनने आत्तापर्यंत ना कॅन्सर पेशंट्स असतील, गर्ल चाइल्ड असेल, त्याचबरोबर स्टेज कलाकार असतील, आदिवासी पाड्यातले असतील, बॅकस्टेजमधले कलाकार असतील, तर यांना आम्ही किंवा कोविडच्या काळात जे म्हणून मला ज्यांनी आवाज दिला त्या प्रत्येकाला मी फाउंडेशनच्या याने म्हणजे माझे पैसे टाकले फाउंडेशनमध्ये किंवा कोणी द्यायला नव्हते, पण फाउंडेशनच्या नावानेच आम्ही सगळ्यांना पैसे दिले. आम्ही ते आमचे पैसे फाउंडेशनमध्ये टाकले आणि तिथून आम्ही लोकांना पैसे केले. आणि अनेक कोविडच्या काळात माझ्या हातून कळत नकळत माझ्या कलाकारांना अनेकांना मी एक खारीचा वाटा त्या बाबांच्यामुळे करू शकलो. कारण त्यांनी आमच्यात हे बीज टाकलं की आपण एकीकडे काय म्हणतो, आपण एकीकडे एक हात संगीताचा आहे तर एक हात समाजाचा आहे, एक गाण्याचा आहे तर एक देण्याचा आहे. असा हात मी पुढे करत आलो आणि मलाही भरभरून आशीर्वाद मिळाले लोकांचे. तर हे आम्ही करतोय फाउंडेशनच्या हिशोबाने आणि फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक तो भागही आम्ही जपायचा प्रयत्न. आणि यात मुलाची साथ राजन गवण सर आणि तुझी बायको म्हणजे सरिता वहिनी आणि मी अध्यक्ष आहे. राजन दादा आणि सरिता हे दोघे ट्रस्टी आहेत. राजन दादाही जुने आमचे खूप सहकारी बाबाचे असल्यामुळे आम्ही त्यांनाच हाताशी घेतलं की म्हटलं तुम्ही पण राहा, बाबा नाही आहे तर तुम्ही आमच्याबरोबर राहा. तर ते एक आमचं नातं अजूनही रिलेशन आहे. दादा आता परत संगीताकडे नेते मी तुला. वेगळे पण म्हणजे तुझं हे आहे, म्हणजे परंपराही तू जपतो आहेस आणि नाविन्याचा ध्यास घेतलेला आहेस. तो म्हणजे उर्दू आणि या सगळ्या भाषेचा अभ्यास तू केलेला आहेस. सुफियाना आणि गझल सादर करतोस. तर हे फार थोडे कलाकार आहेत मराठीमध्ये जे उर्दू शिकतात, ते शिकण्याचे कष्ट घेतात. म्हणजे आमच्या पाण्यात तर म्हणजे लता दीदी, आशा दीदींनी स्वतः घरी मास्तर ठेवले होते ते उर्दू शिकण्यासाठी आणि मग तो लहेजा त्यांनी आत्मसात केला होता. तर तू ही सगळी धडपड करतो आहेस, त्याच्या मागे तुझा काय विचार होता किंवा ते संगीत सुद्धा संगीतच आहे शेवटी, पण ते आपलंसं करून घेतलं असतो त्याविषयी थोडं. उर्दू हे बाबामुळे आम्हाला थोडंफार समजतं. म्हणजे अजूनही मी तसा उर्दू काही बोलणारा नाही आहे, पण उर्दू समजतं किंवा थोडं बोलायचा मी प्रयत्न करतो. बाबा आमचा गझल कव्वाली गायचा, त्याच्यामुळे त्याच्या अनेक मुस्लिम मित्र असल्यामुळे ते त्यांच्यात होतं आणि मग त्यांचं ऐकत ऐकत आम्ही थोडंफार करत आलो. आणि नंतर बाबा गेल्यानंतर त्यांनी लिहिलेल्या काही गझला होत्या बाबाने, त्या गझलांचा मी अल्बम केला जो युनिव्हर्सल कंपनीने केला होता.
बाबांच्या सगळ्या आठीच्या आठी गजला मी कंपोज आणि गायलो आहे सगळ्या. मग त्यानंतर 2014मध्ये काहीतरी वेगळं करूया. मग आम्ही पहिला मराठी सुफी अल्बम मी केला. त्याला बरंच काही यश आलं नाही. मला परत तुला म्हणालो ना, की ते कोणी दुसऱ्याने केलं असतं तर कदाचित ते खूप झालं असतं. पण आमच्या नशिबी तसं आहे, मला माहीत नाही का. पण ते सुफी अल्बम खूप गाजला आणि खूप लोकांनी इवन त्या सुफी अल्बमला त्याचं उद्घाटन करायला कैलाश खिरला मी बोलवलं होतं. एक सुफी किंवा एक आध्यात्मिक आवाज असा असणारा माणूस मला त्याला हवा होता आणि तो खूप खुश झाला. पण त्याने एक नाराजी पण व्यक्त केली कि अरे आज मैं आया हूँ, मैंने इनके गाने सुने, मुझे भेजे इन्होंने, नंदेश भाई ने, और इतना अच्छा सूफ़ी कलाम उन्होंने लिखे भी हैं एक दो गाने, और इतना अच्छा कंपोज किया, गाया है, मगर ये सामने मैं आया हूँ, हम लोग आए हैं, मगर सामने कोई मीडिया ही नहीं है. कोणी मीडिया नव्हतं. आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं पण मीडियाच नहीं आला. मैं त्यांना बोला भैया मीडिया नहीं आए. तो बोले मुझे बहुत दुख हो रहा है इस बात का कि यहाँ सामने कोई मीडिया नहीं है, जबकि ये पहला मराठी सूफी एल्बम कर रहे हैं. हमें भी पता नहीं था कि मराठी में भी सूफी एल्बम हो सकता है, असं ते म्हणाले ऑफ कॅमेरा. तो हमें पता नहीं, तो ये कैप्चर करने के लिए आपके चॅनल आए नहीं, तो मुझे बहुत दुख हो रहा है. म्हणजे एखाद्या हिंदी माणसाने आपल्या मराठी चॅनलवाल्यांना बोलावं, ही किती म्हणजे लज्जास्पद गोष्ट होती. मला पण फार लाज वाटली. अरे म्हटलं नाही नहीं, मी तरी पण नहीं नहीं, एक दो हैं मतलब हमारे लोग अभी वो भेजेंगे हम. नहीं, मुझे ऐसा लगा की पुरा मीडिया आएगा, कारण ते हिंदीवाले आहेत ना, तर काहीतरी होतं. ते म्हटलं नाही, पण मगर त्याने म्हटलं की अल्बम खूप सुरेख आहे, खूप छान आहे. आणि मग त्या दृष्टीने आम्ही तो अल्बम रिलीज केला. पण त्याच्या मागे एक आणखी एक छोटीशी गंमत आहे. तो अल्बम रिलीज केला LM म्युझिकने. म्हणजे तू आत्ता मगाशी लता दीदींचं, आशाताईंचं नाव काढलंस, तर तो लता दीदींचा कंपनीचा होता. LM म्हणजे लता मंगेशकर म्युझिक कंपनी. आणि आमचा मयुरेश पै, आमचा मित्र, माझा भाऊच आहे तो. तर त्याने ते गाणी ऐकली, तो म्हणाला नंदेश मी करतो रिलीज. आणि त्याने रिलीज केला. तू विश्वास नाही करणार, त्याने एक दोन गाणी दीदींना पाठवली. ज्या दिवशी रिलीज होती यायचा होता कैलाश, आणि मला मयुरेशने फोन दिला, म्हणजे नंदेश बोल बोल पटकन. म्हटलं कोण आहे? दीदी आहे दीदी. अरे मी कोसळलो, जवळजवळ कोसळ. म्हटलं अरे तू मला सांगितलं का? घेतला मी फोन. मी हां हां हां, हॅलो हॅलो दीदी, कसे आहात तुम्ही? हां नंदेश. आणि इतका सुरेख, गोड, मधुर आणि असा शांत आवाज मला तिथनं आला. हॅलो नंदेश, कसा आहेस? मी सगळी गाणी तुमची ऐकली आणि मला त्यातली एक दोन गाणी खूप आवडली, आणि तुम्ही असेच गात राहा, आणि तुम्हाला या तुमच्या अल्बमच्या भरभरून शुभेच्छा. अरे अजून काय पाहिजे देवा. तुला भारतरत्न मिळालं. भारतरत्न मेरे से बात कर रही है. मला इतका सुकून मिळाला. आणि म्हटलं दीदी बस तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू द्या. बस मी काय, मला माहीत नाही, मी मोडकं तोडकं काहीतरी गायलोय, केलंय, पण तुम्ही ते ऐकलं आणि गोड मानून तुम्ही घेतलं आणि मला आशीर्वाद दिलात. ओके ओके, खूप खूप छान, असेच राहा, पुढे जा. आणि फोन ठेवला. तर ती आठवण त्या सुफी अल्बमची आहे आणि खूप छान वाटलं. परत मी का केलं नाही असं बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल, पण तो वेळच नाही आली, किंवा पुढे मग अनेक वेगळ्या याच्यात मी जरा बिझी राहिलो, अनेक धक्क्यात. थोडीशी नजम काही सादर करू हां. शकशील? देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या. हे लिहिलंय अरविंद जगताप यांनी, लेखक अरविंद जगताप. देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या, जो देवळात रोज भेटतो, तो देव माझा खोटा वाटतो. देव माझा येई मनी माझ्या, देव माझा येई मनी माझ्या. देव विठू माझी माऊली, विठू माझी सावली, विठू माझी माऊली, विठू माझी सावली.
जसा विठ्ठलाला नामदेवाला विठ्ठल शेतात किंवा संतांना शेतात दिसत होता, कुणाला शिंपीला दोऱ्यात दिसत होता किंवा कपड्यात दिसत होता किंवा त्याला असा असा तो देव होता की तो देवळात नाही आहे, तो माझ्या मनात आहे, तो माझ्या शेतात आहे, तो माझ्या चिखलात आहे, तो माझ्या असा जसा संतांना दिसला तसं अरविंद जगतापने हे लिहिलं आणि ही नज्म मला सुचली. खूप सुंदर. आता चित्रपटांकडे अगदी मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. तर चित्रपटांमध्ये देखील तू संगीत दिलेलं आहे, स्वतः गायलेलं आहेस. तर त्याविषयी थोडं आणि आता लेटेस्ट तुझे काय प्रोजेक्ट चालू आहेत? धर्मवीर सिनेमासाठी मी म्युझिक केलं, एक दोन आणखी सिनेमांसाठी केला होता. एक सिनेमा जो आला नाही गजेंद्र अहिरेसाठी, चान्स नावाचा सिनेमा, त्याच्यात खूप एक दोन लावण्या होत्या. त्याच्यात एक वेगळं एस डी बर्मन टाईप एक गाणं होतं, पण ते अनावधानानं राहिलं, आम्ही पुढे करणार आहोत. पण अनेक चित्रपटांसाठी मी गायलो. आत्ता रिसेंटली जर म्हणाल तर नाच गं घुमा, ते गाणं खूप घुमा नाचली, ते गाणं खूप गाजलं. त्यानंतर गारुड नावाचा सिनेमा आला, त्याच्यात टायटल सॉन्ग मी गायलो आहे. गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे माझा मित्र आहे ते दोघेही, तर त्यांच्या प्रमुख अशा भूमिका आहेत. ते गारुड सिनेमात ते सियाटलला फिल्म अमेरिकेतही प्रदर्शित झाली. आणि आत्ता कंदील नावाची फिल्म, त्यानंतर त्याच्या आधी मी मकरंद अनासपुरीची एक पारंब्याच्या सावल्या या सिनेमासाठी त्या अनेक फेस्टिवलला गायल्या. त्यानंतर रसिका आगासीसाठी तिचं शहर होणं, त्या सिनेमासाठी पण गायलो. त्यानंतर मग दिग्पाल लांजेकरचा सिनेमा होता, त्याच्यात मी एक मरीबाईचं गाणं गायलो होतो. आता मुक्ताई नावाची फिल्म येते आहे संतावर, तर त्या संतांवरची फिल्म आहे, त्याच्यात मी माझा एक प्यारा आहे, ज्याच्यात प्रवीण तरडे भूमिका करतो, माझा माझा आवाज त्याला दिला आहे. त्यानंतर मग आता गारुड झालं आणि आता छत्रपती संभाजी महाराजांवर खूप मोठी फिल्म बनते आहे. ती हिंदीमध्ये पण बनते आहे आणि ती मराठीत बनते आहे. तर मराठीत त्याचं टायटल सॉन्ग गाण्याचं भाग्य मला लाभलं आहे. आणि ती फिल्म आत्ता 22 नोव्हेंबरला सारेगामाने ते गाणं घेतलं आहे आणि खूप गाजतं आहे. जवळजवळ 5 लाख व्ह्यूज आहेत त्याला आत्ता एक 7-8 दिवसात. आणि ते गाजतं आहे खूप टायटल सॉन्ग. आणि ती फिल्म पण आता 22 नोव्हेंबरला रिलीज होती आहे. आणि अनेक अशा आत्ता फिल्म्स गातोयच आहे मी, त्या पण आता लवकरात लवकर येतीलच. आणि पुढच्या पिढीपर्यंत लोकसंगीत पोहोचवण्याचा देखील तू त्या निमित्तानंच तू विठ्ठल उमप फाउंडेशनची स्थापना बिलकुल. केली आहे. आणि मी एक माझं मी सुरू करणार आहे, माझी एक अकादमी पण मी सुरू करणार आहे. पण ती त्याचं नाव काय असेल किंवा ते कधी करणार आहे, त्याच्यासाठी आपण वेगळी मुलाखत घेऊया. नक्कीच. आणि खरंच तुला खूप साऱ्या शुभेच्छा. हे तर घर सगळं भरलेलंच आहे, पण मला वाटतं एक वेगळं दालन तुझ्या नावाने व्हावं अरे असं. नाही नाही नाही, ते नाही, तुमच्या तोंडात साखर पडो, पण माझ्या आधी माझ्या बाबाचं दालन किंवा या महाराष्ट्राला ज्याने भरभरून दिलं त्या शाहिरांचं दालन, त्या कवींचं दालन है ना, ज्यांनी या महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्राशी लढले, मला वाटतं त्यांची स्मारकं व्हायला पाहिजे, बाबाचं व्हायला पाहिजे. आणि कारण आपण इतरांची स्मारकं बघतो पण शाहिरांची स्मारकं नाही बघत, ज्याने महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी भूमिका केल्या, त्यांचे स्मारकं त्यांच्या प्रती हे असं व्हायला पाहिजे. आमची का आम्हाला खूप अजून पडलंय काम, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतो. आणि तुमच्यासारखी मंडळी आमची मुलाखत घेत आहेत आणि आम्हाला रसिकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्याच्यामुळेच आमचं हे काय म्हणतो ना, आमची कला दूर वर पसरत चालली आहे. तर मला खूप धन्यवाद तुमचे आणि तुमच्या चॅनलचे आणि रसिकांचे. हो, नक्कीच. आणि त्या स्मारकाच्या देखील आम्ही फार अपेक्षित म्हणजे प्रतीक्षित आहोत. ते स्मारक कधी एकदा आम्हाला पाहायला मिळतंय, म्हणजे ते मूळ गावी मूळ गावी आम्ही स्मारक तसं तिथल्या नेते मंडळी जी किंवा काय सगळी मंडळी आहेत तिथेही ते चालू आहे. आणि बघू आता कसं काय घडतंय ते आता. म्हणजे मला वाटतं पुढची मुलाखत आपल्याला त्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन आपण करूया. नक्कीच. संदेश दादा, तू आमच्या सेलिब्रिटी शोमध्ये सहभागी झालास त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. सरिता वहिनींचे आभार. आणि त्यात आपल्या त्या जोडता आलं या मृदगंध पुरस्कारामुळे. मृदगंध पुरस्कारासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आवाहन करेन तुमच्या वतीने की सगळ्या रसिकांना तुम्ही मृदगंध पुरस्कार बघायला या, कारण फार थोड्याच सीट्स शिल्लक आहेत, फार थोड्या सीट शिल्लक आहेत. 23 पासनं पासेस तुम्हाला थिएटर्सवर काशीनाथ घाणेकर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर थिएटरवर मिळतील सकाळी आणि संध्याकाळी. पण लवकर या, नाही तर तेही पासेस जातील.
नक्कीच. आणि असंच ह्या उत्तरोत्तर हे कार्य तुझं असंच चांगलं होत राहू दे, ह्याच तुला शुभेच्छा. उत्तम आरोग्य मिळू दे, चांगलं यश मिळू दे, ह्याच चरणी प्रार्थना करते. धन्यवाद.